राम राम मंडळी, काल आलं होतं माझं पार्सल. काल खूप लेट आलं म्हणून मी आज ओपन करून बघते काय आहे यामध्ये. तर चला आपण तुम्ही सांगा याच्यामध्ये काय असू शकते. तर आपण याला बघूया काय आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये तर एकतर मी जेवण केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मला याला जरा जास्त जोर लावावा लागेल. शांततेने खाली बसूया, नंतर बघूया. आणि हे बघा, आल्याबरोबर अधिराजच बसला त्याच्यावर. त्याला मजा येत आहे, तो उतरायलाही तयार नाही आहे. त्याला मी म्हणत आहे मला बघू दे रे त्याच्यामध्ये काय आहे, ते बघू पण नाही देत आहे. बघा ना, बसत आहे उतरत आहे, बसत आहे उतरत आहे. त्याला ते चेअर सारखं वाटत आहे मस्त, आणि मस्त मजा येते त्या बॉक्सवर बसायची. बघा, अरे ये खोखे में क्या है? अरे आधी हात काढ ना पिल्लू. एक तर चाकू नाही, आम्ही चाकू आधी जवळ राहिला तर अजून भीती वाटते. तो असं आहे म्हणा माझ्यामध्ये जेवण जरी नाही केलं तरी. अरे बाबू, अजून एक राहिलं का? मैं तो फिर से थक गई. तुम्ही बघू शकता इथं हा बापू आहे सपोर्ट करायला अधिराज. आणि अधिराज म्हटल्यानंतर ये क्या है? सोबत असल्यानंतर तर तो पटापट जॉईन करून देतो सगळं. हे सगळं बघून तर अर्थ माझं डोक्याचं खोकं झालंय. अरे तुझं पण झालं का खोकं? डोक्याचं खोकं झालं तुझं तर. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल. चला हे पूर्ण जॉईन करते, नंतर दाखवते, कारण आता अधिराज पुढे मला व्हिडिओ. हे बघा, याच्यामध्ये हे रॉड आहेत, हे पूर्णपणे लावायची आहे त्याला. आणि मला तर वाटते हे दांडिया आहे की काय माहिती. दांडिया काढून घेते आणि फक्त कपडे वाळू घालण्यासाठी गॅलरीमध्ये थोडीही जागा नाहीये, रस्सी बांधायला पण जागा नाहीये, खिडे ठोकायला जागा नाहीये. त्याच्यासाठी मी बोलवलेलं आहे हे स्टँड कपडे वाळू घालण्यासाठी. छान गॅलरीमध्ये ठेवता येते आणि नंतर आतमध्ये पण ठेवता येते हवेशीर. रात्रभर फॅनच्या हवेने पण कपडे सुकून जातात. हे बघा, हे असं स्टँड आहे, याच्यावर तुम्ही पूर्ण कपडे वाळू घालू शकता. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.